आजची सर्वात मोठी बातमी सटाण्यातून होळी सणाच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार विरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले. सटाण्यात भ्रष्टाचाराची होळी, रिपब्लिकन सेनेचे अभिनव आंदोलन. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. बागलाण तालुक्यातील महसूल प्रशासनातील वाढता भ्रष्टाचार आणि जनतेची कथित लूट या विरोधात आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रतिमात्मक भ्रष्टाचाराची होळी करण्यात आली. होळीच्या औचित्यावर आंदोलनकर्त्यांनी भ्रष्टाचारी वृत्तीचे प्रतिमात्मक दहन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिज तस्करी वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाला महसूल प्रशासन, तलाठी आणि मंडलाधिकारी यांची कथित मूकसंमती असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. या कथित प्रकरणामुळे राष्ट्रीय संपत्ती, पर्यावरण आणि निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याचा आरोपही करण्यात आला. ज्या बागलाण भूमीला छत्रपती शिवरायांचा इतिहास लाभला आहे त्या डोंगर रांगांची होत असलेली लूट अत्यंत निंदनीय असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. आंदोलन दरम्यान महसूल प्रशासनातील कथित भ्रष्टाचार तात्काळ रोखावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ते प्राध्यापक अमोल बच्चाव, तालुका अध्यक्ष डॉक्टर युवराज खरे, महासचिव निलेश देवरे, तालुका उपाध्यक्ष योगेश साळवे, प्रसिद्ध प्रमुख कैलाश अहिरे, उपाध्यक्ष दिनेश निकम, अतुल खरे, मनोज जगताप, महेंद्र बच्चाव, हेमराज गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन जनतेची लूट आणि पर्यावरणाची हानी थांबवावी अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे. सटाण्याहून प्रतिनिधी देवेंद्र पवार यांच्यासह मुख्य संपादक उमेश मोरेसह 24x7 न्यूज रिपोर्ट. नमस्कार, जय भीम, जय शिवराय. आज संपूर्ण देशामध्ये होळीचा उत्सव साजरा होत असताना आणि संपूर्ण देश या उत्सवामध्ये मग्न असताना आपण रिपब्लिकन सेनेच्या वतीने बागलाण तहसील कार्यालयाच्या समोर एक अनोखं आंदोलन या ठिकाणी करीत आहोत. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये चालणाऱ्या किंवा खास करून बागलाण तालुक्यातली असणाऱ्या गौण खनिज उत्खननासंदर्भात मोठा भ्रष्टाचार या महसूल प्रशासनामध्ये चाललेला दिसतो. अनेक ठिकाणी ज्या बागलाणच्या इतिहासाला छत्रपती शिवरायांचा खरं तर पावन स्पर्श झालेला आहे, त्या बागलाणमध्ये मोठ्या प्रमाणात डोंगर रांगांचं उत्खनन, गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात चालू आहे. ती तस्करी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि म्हणून हा भ्रष्टाचार थांबण्यासाठी आणि संपूर्ण शासनाचं लक्ष या विषयाकडे वेधण्यासाठी आपण आज होळीच्या निमित्ताने, या औचित्याने भ्रष्टाचार आणि हे जे काही चुकीच्या पद्धतीने चाललेला कारभार याची होळी आपण या ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपात करीत आहोत. शासनाला आमची विनंती आहे की जो की सामान्य माणसाची पिळवणूक प्रशासनामार्फत चालते, किंबहुना जी की राष्ट्रीय संपत्तीचं या ठिकाणी अपहार मोठ्या प्रमाणात केला जातो, ही तस्करी केली जाते, पर्यावरणाची हानी होते, प्रशासनाचं याच्याकडे मोठं दुर्लक्ष असतं. याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. जे पण कोणी संबंधित अधिकारी, तलाठी, सर्कल या भ्रष्टाचारामध्ये सहभागी असतील यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. जे पण कोणी तस्कर असतील, कितीही मोठा तस्कर असो, याच्यावर कडक आणि कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि म्हणून होळीच्या औचित्याने या भ्रष्टाचाराची होळी प्रतिकात्मकरित्या आपण या बागलाणच्या तहसीलदार कार्यालयाच्या समोर, तहसील कचेरीच्या समोर करीत आहोत. आणि म्हणून आपण सर्वांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी विनंती करतो आणि ही होळी आपण आज सर्वांच्या उपस्थितीत करीत आहोत. महाराष्ट्रातील भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे. महाराष्ट्रातील भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे. जे पण काही वाईट विचार आहेत या विचारांचं दहन खऱ्या अर्थाने आपण करीत आहोत. प्रशासनामार्फत चाललेला जो काही वाईट प्रकार जो आहे तो प्रकार सुद्धा थांबला पाहिजे.